राहिलं ना, म्हणजे एक दिवस आपण जरी घरातली कामं करण्यासाठी थोडा कंटाळा केला नाही की घरामध्ये घाण होते बघा. हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू के.एन.व्ही फॅमिली. के.एन.व्ही फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मी किरण. तर बघा, सकाळ झाली आहे आणि आता वाजलेत 9 वाजलेत आणि वीरू आत्ता जस्ट स्कूलमध्ये गेला आहे. त्याला आज काही टिफिन वगैरे काय बनवलं नाही आहे मी. वॉटरमेलन आणि बनाना जो आहे त्याला टिफिनमध्ये दिले आहे, कारण की त्याची फरमाईश होती आज की मम्मा मला टिफिनमध्ये दुसरं काहीच नको आहे, मला फक्त वॉटरमेलन हवं आहे. तरी बनाना मी सोबत दिलेला आहे. म्हटलं की वॉटरमेलननी पोट काय भरणार नाही, सोबत बनाना खाईल. तर छोटे 2 बनाना दिले. आणि 2 दिवस झालं मला तब्येत इतकी बरी नाहीये. मकर संक्रांती झाल्यापासून मला त्या दिवशीपासून इतकी कणकणी वगैरे भरली होती आणि इतकं सर्दी, डोकेदुखी वगैरे. डॉक्टरकडे पण जाऊन आले. थोडंसं बीपी सुद्धा लो झाला होता. सो त्यामुळे व्हिडिओ पण काही शूट करता नाही आला 2 दिवस झालं. आणि तब्येत ठीक नसल्यामुळे म्हटलं चला थोडा आरामच करूया. आणि 2 दिवस घरामध्ये सुद्धा जास्त काही लक्ष नव्हतं, पण इतका पसारा पडलाय बघा. आणि रात्रीची भांडी वगैरे किचनमध्ये तशीच ठेवलेली आहेत, मी घासलीच नव्हती. म्हटलं सकाळी जे आहे ते घासेन, कारण की रात्री जी आहे ना माझी कॅपॅसिटी पण नव्हती. आणि इतकं बरं वाटत नसलं ना घरामध्ये. फक्त 1 दिवसामध्येच इतका पसारा झालाय. तो पसारा बघून तर अजूनच असं वाटायला लागलं की अजून दुखणं जे आहे ते येईल. तर 1 दिवस फक्त आपल्या घरामध्ये लक्ष नसलं ना, पार घराची वाट लागते बघा. इकडे एवढा पसारा पडलाय सगळीकडे. इकडे विरूची खेळणी वगैरे सगळं त्याने इकडे तिकडे टाकून दिलंय. इतकं खाली कचरा वगैरे झालाय. तर आता हा सगळा जो आहे तो पूर्ण आवरायचा आहे मला. आणि तो पण विरू स्कूलवरून येण्याच्या आधी सगळं आवरून घ्यायचं आहे, कारण की तो आला ना की मग त्याच्या मागे लागावं लागतं. विरू हे कर, विरू ते कर. आणि आमचा विरू काय मग आल्याला त्याच्या धुंदीमध्ये असतो, परत त्याचं खाणं पिणं. तर पटकन जे आहे ते आवरून घेते. सो मला एवढं सांगायचं होतं की आपण आजारी असलो ना की थोडं जरी आपल्या घराकडे दुर्लक्ष राहिलं ना, म्हणजे एक दिवस आपण जरी घरातली कामं करण्यासाठी थोडा कंटाळा केला नाही की घरामध्ये घाण होते बघा. तर आपल्याला पूर्ण जे आहे ना सगळं लक्ष द्यावंच लागतं. तर इथे जे आहे ना, मी सकाळी सकाळी मस्तपैकी हल्ली गरम पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. तर उठल्या उठल्या जे आहे ना मस्त कोमट पाणी करते आणि मस्तपैकी 1 ग्लास जे आहे ना पाणी पिऊन घेते. आणि ह्याच्यामुळे मला सर्दी वगैरे झाली होती आणि खोकला वगैरे. सो त्याला सुद्धा छान असं हे मस्तपैकी युजफुल आहे. आणि ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही 1 चम्मच हळद सुद्धा टाकू शकतो, पण मला हळद टाकून प्यायला तितकंसं आवडत नाही. सो त्यामुळे मी काय हळद वगैरे टाकली नाहीये. आणि मस्तपैकी जे म्हटलं चला चहा बनवून घेऊया. आणि इथे बघा पातेलं माझं पटकन अंगावर पडलं असतं, पण नशीब आवरलं तेवढ्यातच. आणि इथे माझा चहा मस्तपैकी सकाळचा रेडी झाला होता. आणि सकाळचा चहा काही माझ्याकडून सुटत नाही आहे. बरेच दिवस झालं चालू आहे की मी चहा पिणं बंद करेन, पण ते काही माझ्याने होत नाही आहे. बघू कधी कसं होतंय ते. अजून तर काही बंद झालेलाच नाही आहे. आणि बघा इथे माझं चहा वगैरे बनवून झालं, चहा पिऊन झाला. आणि मस्त चहाची भांडी वगैरे जी आहेत ती घासून घेतली. आणि पटापट म्हटलं इकडल्या साईडचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो पूर्ण क्लीन करून घेते, जेणेकरून जे आहे ना माझं पटापट काम आवरून जाईल आणि मला मस्तपैकी थोडा वेळ सुद्धा देता येईल. कारण की 4-5 दिवस झालं ना मला काहीच शूट वगैरे करता नाही आलाय. आणि ते बघा ही बॅग 4-5 दिवस झालं अशीच पडून आहे. आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्या साड्या ज्या आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा मी लग्नामध्ये वगैरे घातलेल्या, सो त्या सुद्धा मला नीट ठेवायच्या आहेत. नंतर बॅग ओपन केल्यास मी तुम्हाला त्या साड्या सुद्धा दाखवते. आणि म्हटलं चला पटापट जे आहे ना हॉल वगैरे सगळं आवरून घेते, कारण की आता विरूचा टाइम सुद्धा होत आला होता. 10:30 वाजून गेले होते आणि मला जेवण माझं बनवून झालं. आणि म्हटलं चला पटकन जे आहे ते हॉल आवरून घेते. आणि किचन सुद्धा मला पूर्ण आवरून घ्यायचं होतं. सो माझी पटपट इथे जी आहे ती तयारी चालू झाली होती आवरण्याची. तर इथे जे आहे ना सोप्याचे कवर वगैरे सगळे असेच पडले होते. आणि त्याच्यावरती सुद्धा बरीच असे कचरा वगैरे छोटा छोटा पडला होता. आणि विरूची आमच्या सवय आहे सोप्याचे कवर जे आहेत ना त्याला लावलेले अजिबात आवडत नाहीत. तो कंटिन्यू जे आहे ना व्यवस्थित ठेवतच नाही. आणि बघा तो आता आलाय आणि त्याचे पप्पा जे आहेत ते वर आले त्याची बॅग वगैरे घेऊन, आणि तो मस्तपैकी खालीच थांबलाय. आणि बघा मला माझ्यासोबत गप्पा मारत होता.
ठीक आहे, या वरी चला, या वरी ये, चल घरी, बाय, ये चल तिकडून, चल सायकल घे, पुन्हा हे आलं नाही तुझ्या पाय खाली घे पण. याच्यामध्ये. विरू, इकडे या. काय करतोय तू? नाही, चालू नाही करायचं अजून, बाकीचे कपडे टाकायचे अजून. मला हा गालीचा सुद्धा धुवायचा होता आणि बरेच दिवस चाललं होतं की धुवायचं म्हणून. आणि सकाळी जे आहे ना किचन आवरता मी त्याला मशीनमध्ये टाकून दिला होता, जेणेकरून म्हटलं की चला तो जो आहे ना पटकन धुवून निघेल. आणि बाकीचे माझे कपडे दुपारचे जे माझे धुवून होतील त्याच्या वाळायला घालायच्या आधी हा जो आहे ना मस्त सुकून जाईल, कारण की मशीनमध्ये पूर्ण पाणी जे आहे व्यवस्थित सुकून जातं आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही मग वाळायला. तर इथे मी जे आहे ना छान असं गॅलरीमध्ये बघा वाळत घातला होता. आणि इकडे विराचं होतं, मी कपडे मशीनला लावत होते तर बघा त्याची लोडवोड चालू होती. नीट टाका, मी पॅड घेऊन येते. धुवून निघते आता ते. चला चालू नको करू, थोड्या वेळाने अजून कपडे टाकायचे थोडेसे. आणि बघा माझं फायनली जे आहे ना सगळं काम आवरून झालेलं आहे, जेवण वगैरे बनवून घेतलं आणि पटापट जे आहे ना पूर्ण किचन ओटा सगळं आवरून घेतला. आणि मला आज एक व्हिडिओ शूट सुद्धा करायचा होता, कारण की 5-6 दिवस झालं काहीच करता आलं नव्हतं. सो म्हटलं आज जे आहे ना पटापट एक व्हिडिओ तरी शूट करून घेतला पाहिजे, जो माझा दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती मी टाकत असते. आणि विराचं बघा एकटाच इकडे खेळणं चालू होतं, एकट्याशीच बडबड करत बसला होता. अभी किससे नहीं डरता रे तू? हाँ, किससे नहीं डरता? किससे नहीं डरता मैं। ही जी गाडी आहे ना आमच्या विरूच्या फर्स्ट बर्थडेला आम्ही घेतली होती, म्हणजे त्याच्या मामा मामीने घेतली होती. सो आता ती जीपमध्ये खराब होती तर आता रिपेअर करून आणली. बघा मस्त विरू जे आहे त्याच्यासोबत खेळत असतो. आणि बघा ही जी बॅग आहे ना फायनली मी ओपन केली. आणि हा ब्लाऊज बघू शकता, रिसेंटली मी नवरात्रीमध्ये ना एक साडी घातली होती, त्याची सध्या ह्या साड्या ज्या आहेत ना कॉटनच्या खूप ट्रेंडिंगला आहेत. आणि मला हा ग्रे कलर जो आहे ना स्पेशली हवा होता, सो त्यामुळे मी ग्रे कलरची साडी घेतली होती आणि रेड कलरचे काठ. आणि त्याचा ब्लाऊज जो आहे ना बॉटनिकमध्ये शिवलाय. एकदा मी वेअर केला ना, अजून शिवलाय पण वेअर नाही केलाय. सो मी तुम्हाला दाखवेनच नक्की कसा लुक आहे त्याच्यामध्ये. खरंच साडी जी आहे ना खूप छान आहे आणि अगदी अफोर्डेबल सुद्धा आहे. साडीची लिंक हवी असेल ना मला नक्कीच सांगा, मी नक्कीच देईन. आणि ही साडी तर मला माहिती आहे की माझ्या भावाच्या लग्नामध्ये घेतली होती. आणि हो, तुम्हाला जर माझं साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपल्या साड्यांचं कलेक्शन सुद्धा होऊन जाईल. आता माझ्याकडे नवीन नवीन खूप छान छान साड्या सुद्धा आता आलेल्या आहेत. बरेच सारे लग्न फंक्शन वगैरे घरातले झाले, त्यामुळे भरपूर साऱ्या साड्या वगैरे घेण्यात आल्या होत्या. सो कलेक्शन सुद्धा छान झालं आहे. नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन्स वगैरे सुद्धा तुम्हाला छान असे पाहिजे असतील तर नक्कीच सांगा. आणि बघा ही जी साडी आहे ना ही दिवाळीला घेतलेली, सो तुम्ही पाहिली तर असेल माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर ही साडी सुद्धा इतकी सुंदर आणि इतकी सॉफ्ट आहे. आणि ही जी आहे ना ही आता आम्ही गावी गेलो होतो, त्यांच्या मावशीने दिली होती मला साडी. आणि हा जो ड्रेस आहे तो माझ्या आत्यांनी दिला होता. फर्स्ट टाइम मी त्यांच्या घरी गेले होते आता गावी गेल्यावरती. बरेच वर्ष झालं, म्हणजे मी पहिल्यांदाच गेली असेल मे बी, आजपर्यंत कधी गेली नव्हती. आणि ही लग्नातली साडी जी माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, सो ते तेव्हा मी आता रिसेंटली घेतली होती. ही साडी सुद्धा खूप छान आहे. आणि म्हटलं चला आज माझा जो होता ना तो ज्वेलरीचा मला शूट करायचा होता आणि मेकअप सुद्धा मी स्वतःच केलाय बरं का. आणि कसा वाटला माझा मेकअप आणि ज्वेलरी मला नक्कीच सांगा. आणि हा सुद्धा व्हिडिओ जो आहे ना आपल्या त्या चॅनलवरती मी टाकलेला आहे, सो तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्येच नक्कीच सांगा. आणि ज्वेलरी खरंच सुंदर आहे बरं का. तुम्हाला जरी अशी मोत्याची छान ज्वेलरी जर हवी असेल ना मला सांगा, मी त्याची सुद्धा छान अशी कमेंट देते किंवा लिंक देते.
आणि आमच्या वीरूच्या स्कूलमध्ये होता छान असा डान्स, तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ह्याच्यावरती छान असं लहान मुलांनी जे आहे ना नर्सरीच्या, मग इतकं सुंदर छान असा डान्स केला आणि मला इमॅजिन सुद्धा करू नाही शकत की वीरूने इतका छान असा डान्स केलेला आहे. आणि वीरूचा हा लाईफमधला फर्स्ट डान्स आहे, तो पण स्टेजवरती, आणि त्यांनी पहिल्यांदा केला आहे. आणि मला खरंच बघून इतकं प्राऊड फील झालं ना, काय सांगू. आणि त्यानंतर जे आहे ना, आम्ही एका ठिकाणी साखरपुड्याला चाललो होतो, म्हणजे एक एंगेजमेंट होती, आमच्याच रिलेटिव्ह मध्ये होती. सो म्हटलं चला जाऊया. तर पहिल्यांदा जो आहे ना, मी असं डान्स केला असेल, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, जो खूप छान होता, मस्त वाटलं. आणि मस्त आम्ही जो आहे ना बघा, इथे स्टॉपवरती आलो नाचत नाचत, आणि मग फायनली आम्ही पोहोचलो नवरीच्या गावी. आणि इथे सगळेजण वेट करत होते, नवरदेव येत होता. आणि वीरू बघा मस्त फॉर्मल ड्रेस घालून मस्त रेडी झाला होता. आणि वीरूला म्हटलं चल आपण तुझे जे आहेत ना 4-5 छान असे फोटोज काढून घेऊया. आणि फायनली एंगेजमेंट झाली. वीरूला तर आवडीचं त्याचं म्हणजे आईस्क्रीम भेटलं, आणि तो इतका हॅप्पी होता, त्याचं आवडीचं होता. नवरा नवरी बघा किती सुंदर आणि गोड दिसत आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे ना, आजची एंगेजमेंट खूप छान झाली. वीरूने सुद्धा खूप सारं एन्जॉय केलं. बाय बाय. साखरपुडा झालाय, आता आम्ही निघालोय घरी. हा हे बघा वीरू पळाला पुढे. तर फायनली मस्तपैकी आम्ही निघालो घराकडे. आणि बघा वीरू खूपच एन्जॉय करत होता. आणि मस्त आम्ही दोघं जण आहेत तर अर्धा रस्त्यातून ऑटोमधून निघालो घरी. सो अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे ना, खरंच खूप छान गेला. मस्त थोडंसं बाहेर जाऊन आल्यामुळे थोडं फ्रेश वाटत होतं, खूप एन्जॉय सुद्धा केला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओज तुम्हाला असेच पाहायला येतील. आणि हो, आम्ही कुठेही फिरून आलो तर आम्हाला घरी आलो सायकल चालवायची असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.